मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांचा कल्याण लोकसभेमध्ये अजूनही अधिकृतपणे कुठलाही उमेदवार दिला नाही। मात्र तरी देखील कल्याण लोकसभेमध्ये खासदार श्रीकांत शिंदे यांनी 10 वर्षात केलेल्या विकास कामाचे होल्डिंग सर्वत्र लावलेले दिसून येत आहे। मी सध्या उभा आहे कल्याण शिलफाटा रस्त्यावर। आपण पाहू शकता या ठिकाणी मोठ्या प्रमाणात शिवसेनाकडून होल्डिंग लावण्यात आलेली आहे आणि या होल्डिंगवरती श्रीकांत शिंदे यांनी केलेल्या विकास कामाचे त्याचबरोबर त्यांनी कुठली कामं केली आहेत या सगळ्यांचं या ठिकाणी लेखाजोखा लिहिण्यात आलेला आहे। या पोस्टरवरती आमचं काम बोलतंय अशा प्रकारचं हे होल्डिंग लावण्यात आलेलं आहे। एकंदरीत पाहायला गेलं तर गेल्या काही दिवसापूर्वी महाविकास आघाडीकडून वैशाली दरेकर यांना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना यांच्याकडनं उमेदवारी दिलेली आहे। ये वाला लेते हैं। इन्वर्टर एसी। आप गैम्बलर हो ना? गैम्बलर? जुआ खेलते हो ना? तुम जुआ खेलते हो? अरे नहीं, ये तो कुछ भी बोले जा रहे हैं। इतनी महंगी और नाजुक एसी खरीद कर स्टेबलाइजर नहीं लोगे तो ये जुआ नहीं हुआ तो क्या हुआ? सिर्फ एक फ्लक्चुएशन आपके इन्वर्टर एसी के पार्ट्स को डैमेज कर सकता है। उसे वी गार्ड से सुरक्षित रखिए। वी गार्ड, इंडियाज नंबर 1 स्टेबलाइजर। वैशाली दरेकर यांनी खासदार श्रीकांत शिंदे यांच्या 2 टर्ममध्ये कुठलाच विकास झाला नसल्याचा आरोप लावलेला आहे। मात्र यावरती खासदार श्रीकांत शिंदे यांनी कुठलंही प्रतिउत्तर न देता या ठिकाणी आपलं विकास कामाचं बॅनर लावून एकतर्फे त्यांनी केलेल्या टीकेला येणाऱ्या निवडणुकीमध्ये विकासाच्या नावाने आम्ही लोकांसमोर जाऊ आणि विकासाच्या मुद्द्यावरती आम्ही निवडून येऊ अशा प्रकारचं मत त्यांनी या ठिकाणी मांडताना दिसून आले आहे। कॅमेरा पर्सन दिनेश जाधवसह सुनील जाधव, TV9 मराठी, डोंबिवली।